मुंबई में जन सुविधा को लेकर एक बार फिर जमीनी पहल देखने को मिली। शिवसेना उद्धव शाखा क्रमांक 153 में स्थानीय नागरिकों के लिए भारत गैस केवाईसी शिविर का आयोजन किया गया। यह आयोजन विश्वकर्मा मंदिर MS पाटिलवाड़ी परिसर में किया गया, जहां सुबह से ही नागरिकों की लंबी कतारें देखने को मिली। पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष और पूर्व नगर सेवक अनिल रामचंद्र पाटंकर के प्रयासों से और नगर सेविका मीनाक्षी अनिल पाटंकर के सहयोग से यह शिविर सफलतापूर्वक संपन्न हुआ। शिविर में सैकड़ों नागरिकों ने अपने दस्तावेज अपडेट कर गैस कनेक्शन से जुड़ी औपचारिकताएं पूरी की। आयोजन में शाखा प्रमुख उमेश करकेरा, शाखा संतिका योगिता मात्रे, शाखा समन्वयक कुंदा भोईट और कार्यकाल प्रमुख मारुति वाघमारे की सक्रिय भूमिका रही। स्थानीय नागरिकों ने इस पहल की सराहना करते हुए कहा कि ऐसे शिविर आम लोगों के लिए बड़ी राहत साबित होते हैं। फिलहाल शाखा 153 की यह पहल इलाके में चर्चा का विषय बनी हुई है। माझं नाव अशोक काकडे आणि गेल्या 20 वर्षापूर्वी मी या शंभू नगरीमध्ये राहायचो, या वस्तीमध्ये राहायचो। ज्या टायमाला मीनाक्षीताई पाटणकर, अनिल भैया सोबत चांगल्या प्रकारचे परिवार घराचा संबंध होते, परंतु कालांतराने काही आयुष्यात कायापलटणी असते। अशातच एक बुलढाणा जिल्हा म्हणून महासाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रसंग आला। काम करत असताना आयुष्य काहीतरी जगता आलं पाहिजे अशा अनुषंगाने महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन, देवांचे आशीर्वाद घेऊन मनोरुग्णांसाठी काम सुरू केलं। आज रोजी 772 मनोरुग्ण आम्ही चांगले करून घरी पाठवलेले आहेत। त्याच्यामध्ये मॅगेट्स असतील, आळ्या पडलेल्या असतील, ज्यांना आपण पाहू शकत नाही अशा लोकांना सांभाळतो। आज रोजी 223 मनोरुग्णांना आम्ही सांभाळतो आणि ते सांभाळत असताना ताईंसारखे दानशूर व्यक्ती आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे असतात, त्यांचे आशीर्वाद उभे असतात। त्याच्यामुळे आम्ही सर्व काम करू शकतो। आणि ताई आता निश्चित नगरसेविका झाल्या त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन। खरं तर अशोक काकडे भाऊंचं आज ते आलेत, विश करायला आलेत निवडणुकीत। आपण निवडून आल्याबद्दल त्याबद्दल ते बुलढाणावरून आज इकडे विश करायला आलेत, आपलं स्वागत करायला इकडे आले होते। खरं यांच्यासारखी माणसं जी जीवनात काहीतरी करायच्या उद्देशाने जेव्हा असं पाऊल उचलतात आणि कुठल्या ठिकाणी जाऊन हे काम करतात, त्यांना खरंच खूप आम्ही धन्यवाद देतो। त्यांनी असंच काम करत राहावं। कधी त्यांना वाटलं की कसली गरज आहे, सामानाची गरज आहे, किराणा माल असेल तर ते आम्हाला लिस्ट पाठवत असतात। आम्हाला जेवढं होईल आमच्या परीने आम्ही करत असतो आणि खरंच त्यांनी अशी माणसाने परमेश्वर त्यांना सुख समृद्धीने आयुष्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करते। आणि आज इथे विश्वकर्मा मंदिरामध्ये, जो विश्वकर्मा मंदिर म्हणजे विश्वाचा जो ज्या मंदिरात आपण उभा आहे तो विश्वाचा कर्म आहे, विश्वकर्मा आहे। आणि आज या ठिकाणी आपण एक छोटासा कार्यक्रम घेतलाय। खरं तर तुम्हाला एवढा कार्यक्रम यायची आणि बाईट द्यायची खरं गरज नव्हती, पण खरं तुम्ही आलेत, तुमचं धन्यवाद। आणि आज जवळ आपण आहे ना KYC करतोय भारत गॅसच्या निमित्ताने, कारण 3 वर्षांनी KYC करायची असते। बरेच लोकांना कसं घराघरात माहिती नसतं, अरे 3 वर्ष झाले आपलं KYC होतंय की नाही, नंतर आपलं ते कार्ड कॅन्सल होतं। म्हणून यावेळी असं आम्ही ठरवलं की प्रत्येक विभागात, प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे कार्यक्रम घेऊन लोकांच्या घरी आपण जायचं, एखाद्या ठिकाणी थांबायचं, त्यांना बोलवायचं। भारत गॅसवाल्यांचे मॅनेजर आहेत, त्यांना येतात ते, आणि लोकांसाठीही आपण सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांनी त्यांनी सगळ्यांनी येऊन इथे आपलं KYC करून घ्यायचं आणि लाभ घ्यायचा आहे। या निमित्तानेच, या उद्देशानेच आपण हे कार्यक्रम विभागात प्रत्येक ठिकाणी घेणार आहोत। केवायसी मॅम निशुल्क आहे का? हा, निशुल्क आहे, एकदम मोफत आहे। आणि कोणाकोणाला तर माहितीही नसतं की अरे आपलं राहून गेलंय, एक आठवण म्हणून, आणि मग झालेलं असेल तर चांगलं आहे, पण नाही झालं ते पण येऊन इथे KYC करतात।